आज खरं तर तमाम हिंदू मनामनांसाठी एक अस्मितेचा दिवस आहे। 31 डिसेंबरला आपण कॅलेंडरचं नवीन वर्ष, जुनं वर्ष संपतं आणि 1 तारखेला नवीन वर्ष अनेक जण साजरे करतो। चालीरीतीप्रमाणे कॅलेंडरचं नवीन वर्ष मानलं जातं, पण हिंदू समाजाची, मराठी मनांची अस्मिता असणारा आपला आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा। आणि या नवीन वर्षाचं स्वागत हे जोश आणि जल्लोषातच केलं जावं। आपली संस्कृती, परंपरा, विरासत ही जपली जावी आणि ती आमच्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावी, आपली ही संस्कृती बहरत जावी, या पवित्र भावनेतून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात आज हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। आपण बघू शकाल की शोभायात्रेचा जल्लोष काय आहे, प्रत्येकाच्या त्या ठिकाणी मनात असलेला हर्ष उल्हास, चेहऱ्यावरती असलेला आनंद काय आहे आणि त्याची अनुभूती आज आपण या शोभायात्रेत घेऊ शकतो। गेल्या अनेक वर्षांपासून ही शोभायात्रा अविरतपणे सुरू आहे आणि ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक सिम्बॉलिक त्या ठिकाणी रूप आहे आपल्या विराट हिंदू संस्कृतीचं। आणि त्यामुळे आजचा हा दिवस आम्ही खूप जोश जल्लोषात साजरा करतोय। सन्माननीय आमचे नेते बाळासाहेब पाटीलजी आहेत, आमचे सभागृह नेते सन्माननीय परेशशेठ ठाकूरजी आहेत, सगळेच आमचे या ठिकाणी नेते आदरणीय नितीन पाटीलजी आहेत, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वपक्षीय, त्या ठिकाणी संघटनांचे प्रतिनिधी आणि या शोभायात्रा समितीचे सगळे पदाधिकारी आणि खास करून अनेक नागरिक मोठ्या संख्येने जेव्हा ह्यात सहभागी होतात, मला वाटतं शोभायात्रेचं हे यश आहे की पनवेलकरांचा हा उत्सव आहे। पनवेलकरांनी आपलासा केलेला हा उत्सव, सण आणि ही शोभायात्रा आहे जी अनेक वर्ष आम्ही साकारतोय। आणि त्यामुळे हिंदू संस्कृती नक्की किती व्यापक तिचं रूप आहे, प्रत्येकाला आपलंसं करून घेणारी ही संस्कृती आहे, त्याचं रूप दर्शन आज या शोभायात्रेत दिसतंय। अनेक वर्ष येणाऱ्या चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ही आमची शोभायात्रा अशीच चालू राहील। गुढीपाडव्याचं आमचं हे नवीन वर्ष असंच आम्ही साजरं करत राहू आणि पुढच्या आमच्या कच्च्या बच्चांना हे सगळं हस्तांतरित करत राहू, जेणेकरून आमची संस्कृती अशीच बहरत जाईल। आजच्या या नवीन वर्षाच्या सगळ्यांना, पनवेलवासियांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवा शक्तीला, मातृशक्तीला मनापासून शुभेच्छा।